रात्री पाणी आल्यावर आम्ही रात्री 1 वाजता इकडं आलो. तिथनं आम्हाला जेवण 2 वाजता दिलं. मग आता आमची सोय इथनं पुढं आता भाव काय करतील ते करतील. यांनी नुसती भाताची खिचडी लहान मुलाला 2 वाजता आणून दिली. आमचं नुसतं सर्व्हिस करून नेते ते आम्हाला काय मिळत नाही करत नाही हाय असं आम्ही लोकांचं ऋण पाणी काढून घरं वाळूस तर कामधंदा लागूस तर आम्ही खताने धुणं भांड्याचे कामं करतो. चांगलं सामान घरात ठेवायचं आणि फाटकं तुटकं आम्ही घेऊन यायचं का? माझा एक मुलगा आहे ती अपंग आहे, बांधकामावरनं पडलेला आहे. ती वर्ष झाली ती पण असं अपंगाचं त्याला काम होत नाही. हे असं घरातलं रोजगार दरवर्षी जर होत असेल तर आम्हाला कुठं तर बांधून द्या किंवा ह्या ठिकाणीच बांधून द्या आम्हाला. आता लेकरं बाळं लहान लहान आहेत. लेकरं बाळं 12 वाजे तर राहतात काय? आता नुसता भात दिलाय लेकरं बाळाला. लेकरं बाळं थांबतात काय? नाश्ता नाही काय नाही काय नाही. 12 वाजे तर लेकरं राहत नाहीत. आम्हाला ते नाश्ता बिन ते भात बी नको आहे. मंदिर समिती जेवण आणि नाश्त्याची सोय करतो म्हणलं होते, पण काय त्यांचं जेवण वेळेवर आलं नाही किंवा नाश्ता वेळेवर आला नाही. रात्री दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांची वाट बघत सगळ्या लहान मुलांना थांबावं लागलं. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नदीकाठचे जे व्यासनारायण झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीतील काही घरात पाणी गेल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित केलेले आहेत. आपल्यासोबत काही महिला आहेत. तर मावशी काय नाव आहे आणि पाणी आल्याचं कधीच कळालं? नीलाबाई कैलास साठे. रात्री पाणी आल्यावर आम्ही रात्री 1 वाजता इकडं आलो. तिथनं आम्हाला जेवण 2 वाजता दिलं. मग आता आमची सोय इथनं पुढं आता भाव काय करतील ते करतील. यांनी नुसती भाताची खिचडी लहान मुलाला 2 वाजता आणून दिली. मावशी पाणी यायचं कधी कळालं? मग काय काय तयारी केली? काय तयारी आम्हाला आमच्या नंबर लोकांनी ट्रॅक्टर पाठवून दिले. तुम्ही सुरक्षित ठिकाणी जावा म्हणून आम्हाला रायगड भवन दिलं आम्हाला राहायला. तिथं जाऊन राहा म्हणजे लहान मुलं आहे तुमचे. मग आम्हाला इथं काल रात्री आम्हाला इथं शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यावर सकाळी नाश्ता हे काय दिला नाही आम्हाला. ते ती कुठली मॅडम आलते त्यांनी काय आम्हाला नाश्ता दिला नाही. मग त्यांनी आम्हाला आणून 2 वाजता भात दिला. मग भातही लहान लहान मुलं राहतात का एवढ्या उशीर उपाशी? मग आम्ही काय केलं, मग आमचे भाऊ म्हणले, आमचे लक्ष्मण भाऊ विक्रमबाया म्हणले आम्ही तुम्हाला नाश्ता देतो. आमची माणसं आम्हाला खंबीर आहेत. जेवणाची तयारी त्यांनी आम्हाला केली. आता सध्या चालू आहे जेवणाची तयारी. घरात पाणी गेलं असं तर काय काय घरात आता नुकसान झालं? आता घरामध्ये आमचं बेड आहेत, कपाट आहेत, TV आहेत, त्या हे सगळं तसंच आहे. फक्त आम्ही कपडे तेवढे घेऊन आलो तेवढे खराब होतात म्हणून. आता हे बाकीच्या मोठ्या मोठ्या वस्तू कशा आणायच्या म्हणून तशाच पाण्यातच आहे. मावशी काय काय नुकसान झालं असं? आमचं बघा झालं एकदम लहान मुलं आहे ते. माझी तरी 4 पोराची 4 मुलं एकदम लहान आहे ते. आणि त्याच्यामध्ये लाईटी बियाणे घालवल्या. मग आम्ही चांगलं सामान घ्यायचं, फाटकं तुटकं घरात ठेवायचं आणि चांगलं सामान घरात ठेवायचं आणि फाटकं तुटकं आम्ही घेऊन यायचं का? हां, रात्री 1 वाजताना पाणी आल्याच्या नंतर ही इकरामभाऊ भैया हे आमच्यासाठी सगळे धावले. आम्हाला ट्रॅक्टर पाठवलं, काय काय केलं. दरवर्षी आम्हाला त्यांची विनंती आहे. तर आता ही लहान लहान मुलं यांना चहा बिस्किट लागतं का नाही? हां, आता तुम्ही मुलं बघून तरी आम्हाला बोलणं बघाय का? आम्ही मोठे राहू पण लहान मुलं राहते ते का? आता किती वाजले ते ह्या टायमाला आम्हाला नुसता भात आलाय फोडणीचा. बरोबर आहे का? मग त्या कारणानं आमचं नेंबर काय म्हणलं, तुम्हाला जर ह्या जेवणाची जर ही होत असेल तर आम्ही म्हणलं आमची व्यवस्था इकडून होत नसेल तर आम्ही नेंबरला काय म्हणलं का तुम्ही भाऊ आमचं काय बी करा, आमची लहान लहान मुलं आहे ती आम्ही तर काय करू शकत नाही. आता पाणी आलंय, आमचं कोण कामाला नाही काय. माझं एक मुलगा आहे ती तेवढा कामाला जातं. ही त्याची लहान मुलं आहे ती त्याला घेऊन मी जगवते. बरोबर आहे का? हां. तुम्ही काय काम करता आणि कसं मग आता? आम्ही काम करतो. आम्ही आमचे सेंटरिंगला जाते मुलगा नवरा त्याच्यावरच आमचं पोट आहे. आता 2 दिवस झालं पाणी आले घरामध्ये. आमचा नवरा घरीच बसून आहे. माझा एक मुलगा आहे ती अपंग आहे, बांधकामावरनं पडलेला आहे. ती वर्ष झाली ती पण असं अपंगाचं त्याला काम होत नाही. हे असं घरातलं रोजगार दरवर्षी जर होत असेल तर आम्हाला कुठं तर बांधून द्या किंवा ह्या ठिकाणीच बांधून द्या आम्हाला. मावशी आता किती वर्षापासून राहतात? आम्ही 20 वर्ष झाले इथं राहतोय. तर आम्हाला इथं घर दर वर्ष पाणी येतं. आमचं लक्ष्मण भाव लक्ष्मण भाव त्यांचा मुलगा आमची सगळी सोय करतात. खाण्याची पिण्याची गाड्या घरी दारात पाठवायची.
आम्हाला जेवणाची ह्याची पण ह्यांचं जेवण यायचं म्हणून इतका वेळ लागला म्हणून भाऊ परत म्हणलं तुम्हाला जेवण मी वेळेच्या वेळेला देतो ह्यांच्या जण होत असलं तर घ्या नसलं होत तर माझी मी तुम्हाला जेवण देतो. आमच्या घरात नुकसान झाले आम्हाला 1 रुपया भेटत नाही. आमचं नुसतं सर्व्हिस करून येते ते आम्हाला काय मिळत नाही करत नाही हाय असं आम्ही लोकांचं ऋण पाणी काढून घरं वाळूस तर कामधंदा लागूस तर आम्ही खताने धुणं भांड्याचे कामं करतो. मावशी तुम्ही काय सांगा किती वर्षापासून राहता इथं मला 15 वर्ष झालं येऊन. आता पाणी आलं 1 वाजता. 1 वाजता आल्यावर मग ते ट्रॅक्टर ते घेऊन आले भाऊ. आता लेकरं बाळं लहान लहान आहेत. लेकरं बाळं 12 वाजेतो राहतात काय. आता नुसता भात दिला आहे लेकरं बाळाला. लेकरं बाळं थांबतात काय. नाश्ता नाही काय नाही काय नाही. 12 वाजेतो लेकरं राहत नाहीत. आम्हाला ते नाश्ता बिन ते भात बी नको आहे. आम्हाला भाऊ आम्हाला जेवण द्यायला असं जे नाही तर किती वय आहे आणि तुमच्यासारखी वयस्कर लोक कशी आली या ठिकाणी आणि कसं मग रात्री सामानाची बांधावली पण भाव खंबीर आहेत ना आता आमच्यासाठी. भारत भावनं आणि त्यानं लक्ष्मण भावनं त्यानं आम्हाला इथं आणलं. त्याने इथं आणून इथं सोय केली पाणी आमची. वाढलं त्या टायमाला सारखं भाव इथं सारखं त्यानं दार उघडून इथं दिलं शटर. इथं थांबा म्हणले. रात्री 2 वाजताना इथं आमची येऊन गबाळ आणले ती भाऊनं इकरामबाईने काय पण त्यांनी आमच्यासाठी जीवा करता ते आमच्यासाठी खूप धावते ते काय त्यांच्यासाठी आमची लई नेंत आहे बा. सोबत काही पुरुष मंडळी देखील तर काय सांगाल कसे या ठिकाणी आलात आणि मग काय काय तयारी केली. गेल्या 2 दिवसापासून भीमा नदीला परिस्थिती निर्माण झालेली आहे. ते प्रशासनाने आम्हाला वारंवार सूचना देत होत्या आणि आमचे स्थानिक नगरसेवक विक्रम भैया तसेच लक्ष्मण भाऊ हे पण आम्हाला सूचना देत होते की सुरक्षित स्थळी तुम्हाला हलवण्यात येईल. त्यासाठी ते आम्हाला रायगड भवनमध्ये हे मठ बघून ठेवला आणि आम्हाला रात्री 1 वाजता घरात पाण्यात शिरकाव केल्यानंतर पूर्ण नगरपालिका टीम तसेच विक्रम भैया लक्ष्मणभाऊ हे सगळे आमच्यापाशी थांबून स्वतः लक्ष घालून सगळ्यांचे गबाळं जे पाण्यात गेलेत घरं त्यांचे गबाळे काढून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी आम्हाला रायगड भवनमध्ये आणून ठेवलं आहे आणि सकाळपासून मंदिर समितीत जेवण आणि नाश्त्याची सोय करतो म्हणलो ते पण काय त्यांचं जेवण वेळेवर आलं नाही किंवा नाश्ता वेळेवर नाही. रात्री दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांची वाट बघत सगळ्या लहान मुलांना थांबावं लागलं. जर असं होत असेल तर मुलांचं मग कसं म्हणजे वेळ कशी मारून येणार. हे सगळ्यांचं पूर्ण गबाळ आहेत. सगळे वयोवृद्ध लोक आहेत. त्यांची गैरसोय व्हायला लागली. त्यामुळं आम्ही आता सध्या भाऊला आम्ही हे सांगितलं की असं झालं आहे. भाऊने स्वतः आता स्वयंपाक करायला माणसं लावलेत आणि जेवणाची तयारी सगळी भाऊने केलेली आहे. इथून पुढं असं जर होत असेल तर आम्हाला विठ्ठल समिती जेवण मी नको आणि नाश्ताही नको. हे आमचे सगळे कार्यकर्ते किंवा स्थानिक नगरसेवक लक्ष्मणभाऊ असो किंवा विक्रमभाई असो हे सगळे आमची सोय करतील. आणि गेली 20 ते 25 वर्षापासून ते दिवस बघत नाही रात्र बघत नाही. हे झोपडपट्टी धारकांना पूर्ण लक्ष देऊन सगळे व्यवस्थित ठिकाणी नेऊन चांगल्या ठिकाणी स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची नाश्त्याची सोयी नेहमीप्रमाणे करतात आणि ह्या वर्षी त्यांनी केलेली आहे. आपण जर पाहिलं तर ही जी व्यासनारायण झोपडपट्टी आहे ती अगदी चंद्रभागा नदीच्या कडेला आणि त्यामुळे दरवर्षी या झोपडपट्टीला पुराच्या पाण्याचा फटका बसतो आणि दरवर्षी या नागरिकांना स्थलांतरित केलं जातं. परंतु यांनी आयुष्यभर जे कमाई करून जे काय ज्या या ठिकाणी साहित्य जमवलेलं असतं त्या साहित्य कपाट असेल किंवा इतर साहित्य हे पुराच्या पाण्यामुळे त्याचं दरवर्षी नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणा देखील या ठिकाणी आपल्याला जाणवतो आणि शासनाचं जे यांचं जे काय खाण्यापिण्याची जी आवड होती त्याकडे लक्ष देण्याचे आता या नागरिकांचे म्हणणं आहे. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.